नमस्कार, मी विद्या तुम्हा सर्वांचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. नवरात्रीची बघा आता तयारी सुरू केली मी आज. म्हणलं आयुष्या पण घरी आहे, ती पण थोडीफार मदतीला सापडेल. त्यामुळं म्हणलं चला आज सुरू करूया. आणि बाहेर पण थोडंसं आज जरा नॉर्मली असं ऊन पडलं, म्हणजे झाकळते मधून थोडाफार असा, म्हणजे छोटीशी भुरभुर पण येते, पण तरी बरं आहे. तर चला म्हणलं स्वच्छ करून घ्यावं. पसारा तर बघा एवढा आहे, म्हणजे आपल्याला कळतच नाही. आपल्या म्हणजे ज्यावेळेस आपण सगळं काढतो कानानं कोपरा, त्यावेळेस कळतं किती भांडीन किती काय सगळं. आता आपण नेहमी जसं स्वच्छ करतो, म्हणजे कसं नाही का, आपण पूर्ण असं सगळं म्हणजे बाहेर काढत नाही किंवा काय नाही, त्यामुळं. आणि मग आता नवरात्रीची तयारी म्हणजे तो एक उत्साह असतो, म्हणजे की चला आता नवरात्री येणार आहे, सगळ्यांचीच तयारी सुरू असते. आता आमच्या इकडं चालू आहे, आमच्या इकडं पण आज बऱ्याच जणांनी अशी सुरुवात केली आहे. त्यामुळं सगळ्यांचं असं करताना किंवा सगळं असं म्हणजे अशी तयारी करताना खूप असा आनंद पण म्हणजे असतो, एक उत्साह पण असतो. आणि नवरात्रीची तयारी म्हणले की सगळ्यांनाच आनंद होतो. आणि पसारा तर बघा म्हणजे एवढा आहे की भरपूर पसारा, असं आपल्याला नेहमी म्हणजे रोजचं आपलं असं वाटत नाही आपल्याला की एवढा पसारा आहे. आणि हे सगळं असं काढलं करायला की असं वाटतं किती भरपूर पसारा आहे. आता पूर्ण सगळं आता मोकळं करायचं, कसं कानानं कोपरं सगळं आता बाहेर म्हणजे काढणार भांडी वगैरे, आणि बाहेर आता घासायचं. आता आत्या आणि आयुष्या बोलल्यात की आम्ही भांडी घासतो, नाहीतर मला एकटेला म्हणलं की 3 दिवस जातातच. तर आता आयुष्या आणि आत्या बोलल्यामुळं मला थोडंसं जरा आधार मिळाला. पण हे सगळं बाहेर काढणं आणि हे सगळं मोकळं करून बाहेर देणं सुद्धा खूप, म्हणजे आता ह्यातच मला बराच वेळ जाणार आहे. कारण आपण काय म्हणतो, म्हणजे हे लागल ते लागल, परतच्या वेळेस हे होईल ते होईल, असं करत आपण सगळं म्हणजे असं ठेवलेलं पण असतं काही वस्तू, असं पण असतात. माझं तर असतं तसं. आणि पसारा तर बघा एवढा आहे की माझ्याच एकटीचा पसारा एवढा आहे का तुमचा पण असतो असा, ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कारण किती जरी आपण घर जरी आवरलं तरी, म्हणजे जसं आता आपण सगळं असं आवरतो काढून, तसं आपण का म्हणजे असं नेहमी असं म्हणजे होत ना, असं करत नाही आपण. आता हे सगळं आता आज सगळं आता घासून घ्यायचं. आता 6 महिन्यातनं असं करावं लागतं एकदा, पण तरी पण म्हणजे धुळण ही तर होतच असती. आणि आता जाळ्या म्हणलं की त्या किडेच असतात, पण करतात ते कधीतरी. आता घरात छोटीशी बारकी अशी गिरणी आहे, त्यामुळे थोडीशी जरा धूळ होते कधीतरी त्या बारक्या गिरणीमुळे. आपण किती जरी म्हटलं ना बॉक्स गिरणी, पण खरं तर बॉक्स गिरणीला सेपरेट जर असलं ना रूम तरच घ्यावी, नाही तर घेऊ नाही. तर बघा आता एवढं सगळा पसारा सगळं चालू आहे माझं ह्यांना बाहेर देणं. पण आता आज गुरुवार उपास असल्यामुळं भूक एवढी लागलेली नाही का, आता घर फिरायला लागलं. चला म्हणलं थोडंसं काहीतरी खाऊन घ्यावं, कारण जास्त म्हणजे अनुशापोटी पण काम करणं किंवा काय म्हणजे हे करणं म्हणलं काही चांगलं नाही. म्हणून थोडंसं दूध आणि केळी खाल्ली आणि परत कामाला सुरुवात केली. सगळं आता म्हणलं झाडूनही घ्यावं आणि नंतर मग कामाला सुरुवात करावी. आता आत्यांचं आणि आयुष्याचं बाहेर चालू आहे त्यांचं भांड्याचं सुद्धा काम. आणि पितळ्याची जी आणि तांब्याची जी काय भांडी आहेत ती काय त्यांना म्हणजे होणार पण नाही. आणि म्हणजे हे म्हणजे ते त्यांना बोलले मी नंतरच घासेल आता उद्या, कारण एका दिवसात एवढं म्हणलं की शक्यच नाही. मग आता सगळं आता झाडून घेतलं. धूळ ही पण आहे. आता आपण मी जरी झाडते असं वरवर कधी असं, पण पूर्ण सगळं असं काढून झाडणं कधी होत नाही. आता धूळ असल्यामुळं तोंडाला बांधून घेतलं, म्हणलं परत नाकातोंडात गेली की परत सर्दी आणि घशाचा त्रास लगेच, म्हणून तोंडाला बांधून घेतलं. आता हे लग्नात अंधन मिळालेलं कपाट सगळे बोलतात की तू हे मोडून नवीन घे स्टीलचं. पण म्हणतात ना की माहेरची कोणतीही वस्तू किंवा काही जरी असलं तरी ते खूप महिलांना प्रिय असतं. मला सध्या तसंच आहे, मला खूप असं म्हणजे ते प्रिय आहे. त्या कपाट पण म्हणजे तिकडच्या मला सगळ्याच अशा वस्तू माझ्या लग्नात मिळालेल्या. मी म्हटलं बघू आता ज्यावेळेस घर बांधेन त्यावेळेस विचार करेन, सध्या तरी नको. आता फ्रीजची साफसफाई करून घ्यायची म्हणलं, पाठीमागं थोडीशी झाडून घेते. कारण फ्रीज ऑलरेडीच भिंतीच्या म्हणजे 4-5 बोटे सोडून म्हणजे पुढं आहे अंतरावर. कारण जास्त जर फ्रीज खेटून ठेवला तर स्फोट होण्याची शक्यता असते.
बरेच जणांनी म्हणजे असं सांगितलं आहे, फ्रीजवाल्यांनी सुद्धा सांगितलं आहे, बरेच जण म्हणतात म्हणून फ्रीज थोडासा भिंतीला खेटून कुणी ठेवू नका. मी पण नाही ठेवलेला, माझा बराच वर्ष झालं, थोडासा पुढंच आहे. आता पिन काढून स्वच्छता केली. आता मी पूर्ण सगळा लाईटीचा स्विचच बंद केला आहे, कारण इथं थोडंसं जरा ओपन आहे. त्यामुळं कारण काय होतं, आपण एवढ्या घाई गडबडीत असतो, आपल्याला फक्त काम उरकण्याच्या आपण मागे असतो. आणि कितीतरी म्हणजे असं नाही का ताईंचं किंवा काय असं म्हणजे झालेलं आहे दुखापत किंवा काय कोणाला शॉक बसलेला आहे. आता मी पूर्ण स्विच लाईटीचा बंद केला आणि स्वच्छ म्हणजे मग तिथलं मी थोडीशी जी जाळी होती ती काढून घेतली. कारण आपण म्हणजे गडबडीत काय करतो तसंच म्हणजे हात लावू शकतो, आपल्याला कळतच नाही की आपण काय करतोय ते. आणि मग त्यावेळेस नाही का काही पण म्हणजे असं घटना अशा होत राहतात. तर म्हणून म्हणजे स्विच बंद केला. तुम्ही जरी स्वच्छता जरी करत असाल तरी काळजीपूर्वक करा, किंवा असं म्हणजे स्विच बंद करा जिथं गरज आहे तिथं, एवढंच, बाकी काय नाही. आता काहींचं काय होतं म्हणजे एकदम जुने फ्रीज झालेले असतात किंवा जुने एकदम दरवाजाचे कपाट असतात, तसेच बाहेर ठेवून देतात. मुलं हे असतात त्यांना कळत नाही. तर तसं जर करायचं असेल तर असं लगेच म्हणजे नाही का ते भंगारवाल्यात विकून द्या, किंवा म्हणजे दरवाजा तोडून तरी म्हणजे ठेवा, कारण लहान मुलांचं पण म्हणजे असं झालेलं आहे. तर एवढं मात्र काळजी घ्या. तर चला आता बघा एवढा पसारा बघा पलीकडच्या रूममध्ये ओतून ठेवलेला, तो इकडं आणायचा. आता ही भांडी आता अजून पण बाहेर आहेत भांडी, आता ती आता आणायची. आता आयुषा आणि कृतिका आता आम्ही सगळे मिळून ते सगळं आणलं. हो येतो तुझी वाट बघते. चल लवकर तुझी वाट बघते, बसते एवढ्या वेळ जाऊन करून लागायचं. हा 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 माझ्या कामासाठी तुझा पेपर राहून देते. हुशार रे. किती वेळा घातला पेपर, कसा गेला? एवढी गोड बुद्धी एवढी गोड बुद्धी तिचा व्हिडिओ चालू म्हणून. व्हिडिओसाठी गोड गोड बोलती. मग काय काठी मारती चला घ्या पटापटा आवडत. कोणचं बरावर राडा कोणचा कायच कळा. अजून तर निम्मा राडा बाहेरच आहे सगळा. पाऊस नाही फक्त एवढं म्हणतरी बघ. चालीला चारीला चारीला काय आहे आता? पाणी संपवलंय आता आम्ही टाकीत. मी वापरून टाकणार होती ती. लय दिवस झाला, आठवडा म्हणजे लावली म्हणलं नको बऱ्या कोणाचं असलं दिसलं तर उभं कांदा गोळा. तयारी कशी काय मग, भारी का नाही? अंबिका माता यायची घरी म्हणून स्वच्छता तयारी सगळ्यांच्या घरी. मला लय कसं बोलायला लागतं बकबक, पण उगच म्हणलं सगळे म्हणतात लय बोलते म्हणून. आयशा बघ कशी करते मला. डबं वाळलं चांगलं, पण म्हणलं वाईट घासलं नाहीत ना चांगलं आयुष्याने, म्हणून म्हणलं वाईट जरा चकाचक पुसून घ्यावा. कृतिका तू डबल घासते, कृतिका म्हणते मी घासते डबल. मी नको काळजी करू, मी डबल घासते. चहा करते का कृतिका? चहा कसला करते कृतिका? कृतिकाने काय टाकलं होतं चहा? काय टाकलं होतं? हिंग. हिंग तेवढा कृतिकाने आमच्या स्पेशल चहा केला होता. चहात हिंग, अजून काय टाकलं होतं? हिंग टाकलं होतं, चहा पावडर, साखर टाकली, हिंग 1 चमचाभर टाकलं आणि गरम केलं. त्याला उकळी पण नाही फुटली. चहा गाळला आणि घेऊन आली. म्हणजे कृतिकासारखा चहा कोणीच करू शकत नाही, तेवढा चविष्ट चहा लागला. होय कृतिका, एवढा चविष्ट तुझा चहा लागला की परत काय तलपच झाली नाही कृतिकाला चहा कर सांगायची. मुद्दाम केलता का काय? हा लोक चक्रात येत आहे बघून सगळं एवढं. आज ज्या नातीने घासल्यात भांडी बरं का, ही सगळी ह्यांना बाहेर नेऊन दिल्यात सगळी. नाही तिने फक्त किचन कट्ट्याच्या कप्प्यात ह्या मांडणीची पण मी आणली, त्या मांडणीची पण मी नाही,
सगळे मी बाहेर काढून दिले. सोपं आहे का एवढं सगळं बाहेर काढून नेणं सगळं? आ मी निघून येते निम्मी तू नेली निम्मी आम्ही गवा सगळी मी किती सगळं बाहेर नेऊन दिले तुम्हाला. डब हे सगळं आम्ही निघतात. आता हे भरायचंय अजून सामान तिकडून आणायचंय सगळं आणि सगळं भरायचंय अजून कसं काय घ्यायचंय. आता बघा जेवढी झाली होती भांडी तेवढी म्हणजे मांडणीवर लावून घेतली आणि आता पितळेची आणि तांब्याची भांडी राहिल्यात ती काही म्हणजे आज होणार नाहीत ती आता उद्याच घासली जाणार. तर चला आजचा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.